माझ्या लहानपणीची अजून एक फेवरेट डिश म्हणजे पिठला भाकर. आणि आज मित्रांनो आपण शेवग्याच्या शेंगा टाकून पिठलं बनवतोय. शेवग्याच्या शेंगांना मी बॉईल करून घेतो कुकरमध्ये. कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये प्रॉपर असं बॉईल करून घेतो, शिजून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला 1 वाटी बेसनामध्ये लाल तिखट ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून एक फाईन असं बॅटर करून घ्यायचं, ज्याच्यामध्ये कुठले लम्स नको राहायला, म्हणजे कुठलं ते फोडी नको यायला. फोडी मीन्स गुठली नको यायला, त्याचे जेणेकरून म्हणजे प्रॉपर असं झालं पाहिजे बॅटर. त्यानंतर एका कढईमध्ये ऑइल टाकून मोहरी टाकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहे, थोडा चिमूटभर ठेचून घेतलेला लसूण, चॉप केलेली मिरची, चॉप केलेला कांदा, हे सगळ्या गोष्टी ॲड करून मस्त हाय फ्लेमवरती परतून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगा ॲड करतो आहे. त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये धनिया जिरा पावडर आणि हळद टाकून मिक्स करून घेणार आहे. एवढेच मसाले आपल्याला यूज करायचे. मिरचीचाच तिखट पण आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे. पाणी ॲड करतो आहे, जवळजवळ 2 बाउल पाणी ॲड केल्यानंतर मिक्स करून घेतो आहे. एक उकळीसपर्यंत ठेवतो आहे. उकळ आल्यानंतर मित्रांनो आपल्याला जो बेसनाचा बॅटर आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आता बेसनाचा बॅटर याच्यामध्ये ॲड केल्यानंतर हाय फ्लेमवरती आपण एकदम मस्त प्रॉपर असं मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये लम्स नको यायला. याच्यामध्ये थोडंसं पाणी परत एकदा थोडंसं ॲड करतो आहे आणि मिक्स करून घेतो आहे. तुम्हाला जितकं लिक्विडी पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता. पाणी जास्त कमी जास्त करू शकता, जाडही करू शकता, पातळी करू शकता. मी असं एकदम असं लबलबीत करून घेतो आहे. फायनली आपल्याला तयार झाले हा पिठलं. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायला विसरू नका आणि शेअर करा ही रेसिपी तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, ज्यांनी पिठलं कधी खाल्लंच नाही आणि ज्यांनी खाल्लं आहे त्याची खरी मजा मला कमेंट करून सांगा. मित्रांनो खूप मजेदार अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झालेली ती.